नमस्कार. मी डॉक्टर अमित. आजकाल बरेच ठिकाणी पाहतोय, रोज सकाळी उठून एकच चाललं आहे, मराठी माणूस वर्सेस परप्रांतीय. पण मला सांगा, ही मराठीची सक्ती ही आपल्या महाराष्ट्रात नाही होणार तर कुठे होणार? मी स्वतः डॉक्टर आहे. माझं MDचं शिक्षण हे कर्नाटकात झालं आहे. तिकडे ज्या प्रकारे कानडी भाषेची सक्ती होते त्या मानाने आपल्याकडे काहीच नाही आहे. मी माझं शिक्षण घेण्यासाठी फर्स्ट टाईम जेव्हा कर्नाटक गदगमध्ये उतरलो, बसमधून उतरून साधं दुकानात काहीतरी खाण्यासाठी घेण्यासाठी गेलो, तर मी हिंदीमध्ये बोललो म्हणून मला त्या माणसाने हाकलून दिलं. हे असं आपल्या महाराष्ट्रात होतं? ते तर सोडा, त्याहून पुढे मला गदग म्हणून आहे, तिकडनं पुढे रोडमध्ये जायचं होतं. तो कुठे जायचं, कसं जायचं, बस कुठून भेटणार, काय भेटणार हे विचारायला गेलो तर हिंदीमध्ये विचारतोय, तो कोणी उत्तर देईना. शेवटी चालत आम्हाला बस स्टॉपजवळ जायला एक 5 ते 6 किलोमीटर आम्ही चालत गेलो. ही अशी सक्ती आपल्या महाराष्ट्रात आहे? त्याहून पुढची गोष्ट, तिकडे पोचल्यावर बस स्टॉपवर पब्लिक टॉयलेट वापरलं. पब्लिक टॉयलेट वापरून बाहेर आलो. बाहेर आल्यावर त्याने काही पैसे मागितले. ते कानडी भाषेत बोलला, मला काही समजलं नाही. मी पैसे काढून दिले. तर माझं वागणं बोलणं ऐकून त्याला समजलं की मला कानडी येत नाही. तर तो मला कानडीमध्ये काय काय बोलायला लागला. तिकडच्या जाणकार मित्राला मी विचारलं की हा काय बोलला. तर तो बोलला की आमचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरतात, आमच्या साधन सामग्री वापरता तुम्ही, तर मग कानडी येत नाही तर येता कशाला? ही अशी सक्ती आपल्या महाराष्ट्रात आहे का? आज मराठी माणसाविरोधात मोर्चे निघायला लागले. हा धोका मराठी माणसाने ओळखला पाहिजे. आज हजारो मैलांवरून आलेले लोक इकडे येऊन आमदार होतात. मराठी माणसाने विचार करायला पाहिजे. आज मीरा भाईंदरचा कोण तो आमदार यांना सपोर्ट करतोय. मराठी माणसाविरोधात मोर्चे निघत आहेत. मराठी माणसाने याचा जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. नाहीतर काही वर्षाने मुंबईमध्ये आपलं अस्तित्व राहणार नाही. मी स्वतः डॉक्टर आहे. माझे अनेक मित्र डॉक्टर आहेत, परप्रांतीय आहेत. पण त्यांचं वागणं आणि हे आत्ताचं जे चाललं आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मराठी माणसाने विचार करावा काय चाललं आहे याचा. धन्यवाद.